हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वच जण MHT CET ची तयारी करत असतो, पण ही तयारी करत असताना कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये हे सुद्धा चालू असतं की बाबा MHT CET चा रिझल्ट लागल्यानंतर पुढे आपल्याला ॲडमिशन घेताना किती मिनिमम स्कोर हा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे, मग ते इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो, BSc ॲग्रिकल्चर असो, राइट। सो याबद्दलची क्लॅरिटी आणि एक प्रॉपर गाइडन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंप्लीट मिळून जाईल। व्यवस्थितपणे व्हिडिओ नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुमची MHT CET ची तयारी असेल किंवा ॲडमिशन प्रोसेस असेल याला सामोरं जायला काही हरकत नाहीये। या व्हिडिओमध्ये मी काय केलंय तर या व्हिडिओमध्ये याला आपण डिवाइड केलेलं आहे छोट्या छोट्या 3 पार्ट मध्ये। ओके, सो ह्याच व्हिडिओमध्ये जो पहिला पार्ट असेल ज्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ऑब्वियसली सगळ्यांना हवं असलेलं गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी जाण्यासाठी मिनिमम स्कोर तुमचा किती असला पाहिजे। आता एक सांगा, सगळ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार आहे का? तर अजिबात नाही। ज्या मुलांना गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळणार ती मुलं काय करतील तर ती मुलं कुठल्या ना कुठल्या तरी प्रायव्हेट रेप्युटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतील, पण तिथे सुद्धा बाळांनो आता कट ऑफ हे वाढायला लागलेले आहे। सो मिनिमम तुम्हाला प्रायव्हेट रेप्युटेड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी किती मिनिमम स्कोर लागणार आहे ते आपण सेकंड पार्ट मध्ये डिस्कस करणार। आणि थर्ड पार्ट, ज्या मुलांचे स्कोर फारच कमी आलेले आहेत, ज्यांना आता मनामध्ये ही धाकधूक वाटायला लागली की आपले पुढे ॲडमिशन होतील की नाही होणार, त्यांच्याबद्दल आपण थर्ड पार्ट मध्ये डिस्कस करणार आहे। सो सुरू करूया व्हिडिओला विदाउट वेस्टिंग टाइम। तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करणं हे तुम्ही जर केलं तर ते आमच्यासाठी एनर्जीचं काम करतं, आमच्यासाठी एक छोटासा तो काय म्हणूया अवॉर्ड असतो। सो लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिला प्रश्न, सर सेफ स्कोर फॉर गव्हर्नमेंट कॉलेज। बघा बाळांनो, गव्हर्नमेंट कॉलेजेसची संख्या कमी आहे आणि त्या मानाने इच्छा असणारे विद्यार्थी खूप जास्त आहे। सो ऑब्वियसली रिसोर्सेस जेव्हा लिमिटेड असतात तेव्हा कॉम्पिटिशन ही तर होणारच आणि कॉम्पिटिशनमध्ये सगळेच तर काही जिंकणार नाही, कोणाला तरी गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, कोणाला भेटणार नाहीये। सो गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर ऑब्वियसली त्याच्यामध्ये अजून थोडा कास्टचा पण क्रायटेरिया येतो, पण मी तुम्हाला एकदम असं काय म्हणूया आपण ढोबळ किंवा रफली एक अंदाज देतो। कुठल्याही स्ट्रीममध्ये, मग इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल किंवा BSc ॲग्री असेल, कुठल्याही स्ट्रीममध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कॉम्पिटिशन हे प्रचंड म्हणजे प्रचंड टफ असतं। ओके, सो तुम्हाला जर गव्हर्नमेंटच कॉलेज हवं असेल, तुमच्या डोक्यामध्ये जर फिक्स आहे की नाही बाबा मला शिक्षणाचा खर्च जो आहे तो कमी करायचा आहे, माझ्या आईवडिलांचं ओझं, मला आर्थिक ओझं कमी करायचं आहे आणि माझी इच्छा आहे की मला गव्हर्नमेंटमधूनच त्या ठिकाणी माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट करायची आहे आणि त्या अनुषंगानेच मी तयारी करतोय, तर तुमचा स्कोर हा मी या ठिकाणी रेकमेंड करेल तुम्हाला की तुमचा स्कोर हा मिनिमम सांगतोय 98% पेक्षा जास्तच पाहिजे। ओके राईट, 98% पेक्षा जास्त पाहिजे। तर बाळांनो हा मिनिमम स्कोर आहे बरं का, हा मिनिमम आहे, याच्या पुढेच पाहिजे। मग याच्या पुढे किती असू शकतो? याच्या पुढे तो 99 पण असू शकतो, 100 पण असू शकतो, 99.8 पण असू शकतो। ही जस्ट एक काय म्हणूया आपण रेंज आहे। मिनिमम 98 तुम्हाला जर असेल तर तुम्ही कुठेतरी गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटू शकता, याची स्वप्न रंगवू शकतात। पण तरी सांगू, ही स्वप्न तुम्हाला सुरुवातीला पुसटच दिसतील 98 to 99 च्या रेंजमध्ये। ओके, 99 to 100 च्या रेंजमध्ये थोडंसं स्वप्न पुसटचं त्या ठिकाणी काय म्हणूया क्लिअर व्हायला लागेल। आणि जर तुमचा स्कोर 99.5 च्या पुढे असेल तर तुम्ही कुठेतरी थोडंसं अजून क्लॅरिटी स्वप्नांच्या बाबतीत गव्हर्नमेंट कॉलेजची बघू शकता। 100 असेल तर मग काही वांदाच नाही बाळांनो, राईट। पण BSc ॲग्री मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की स्कोर्स हे 100 च्या पुढे पण जातात। त्याचं कारण असं आहे की 7-12चे जे मार्क्स असतात ते ॲड केले जातात। सो BSc ॲग्रीच्या स्टुडंटसाठी मी इथे शॉर्ट काय म्हणूया आपण स्टारमध्ये असं सांगेल की तुमचे स्कोर त्याच्यापेक्षाही जास्त लागतील, त्याच्यामुळे तुम्ही त्या अनुषंगाने तुमच्याकडे जर 7-12 वगैरे असेल तर ते डॉक्युमेंट्स पण रेडी राहू द्या, त्याचे पण बऱ्यापैकी स्कोर्स हे ॲड केले जातात। क्लिअर आहे? सो ही झाली हा झाला आपला ह्या व्हिडिओचा पहिला पार्ट। लेट्स मूव्ह टू द सेकंड पार्ट। सेकंड पार्ट काय बाळांनो, आता सगळ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार आहे का? नाही। ज्यांना भेटणार त्यांचं अभिनंदन, पण ज्यांना नाही भेटणार त्यांचं काय? म्हणजे मी माझं सुद्धा सांगेल, मी सुद्धा जेव्हा डिप्लोमा फार्मसी कंप्लीट केला होता मला 80 स्कोर होता, 80 स्कोर होता। माझ्याही मनामध्ये असं वाटत होतं की मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे, पण 81 ला गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज झालं, मग मला गव्हर्नमेंट कॉलेज नाही भेटलं, 1% माझा नंबर गेला। पण मग आपल्याला जर गव्हर्नमेंट नाही भेटलं तर मग आपण शिक्षण थांबवून द्यायचं आहे का? नाही ना। मग तुमच्याकडे 2 ऑप्शन, एक तर गॅप घ्या, पुन्हा MHT CET ची तयारी करा, पुढच्या वर्षी गव्हर्नमेंटसाठी ट्राय करा, की मला असं वाटतं ते नाही करायला पाहिजे। आणि सेकंड थिंग, तुम्हाला या वर्षीच आता गव्हर्नमेंट नाही मिळालं तर मग तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसकडे वळू शकता। प्रायव्हेट कॉलेजेस पण भरपूर चांगले कॉलेजेस असतात, ज्यामध्ये रेप्युटेड कॉलेजेस आपल्याला बघायला मिळतात। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये
कुठलं ना कुठलं तरी एक रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेज असतं. आता मुलांचा कल या कॉलेजेसकडे सुद्धा वळतो. सो तुम्ही जर बघितलं ज्यांना गव्हर्नमेंट नाही मिळत ते मुलं हे रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजेसकडे जातात. आता रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये होऊन काय जातं की ऑब्वियस आहे जे मुलं आता 97, 96 वाले विद्यार्थी ते ऑब्विसली या कॉलेजेसची चॉईसेस त्या ठिकाणी काय म्हणूया आपण सिलेक्ट करतात, प्रेफरन्सेस टाकतात कॅप राऊंडमध्ये, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजरला म्हणतो. त्याच्यामुळे होतं काय की या कॉलेजेसचं पण कट ऑफ हे आता जे आधी कमी लागायचं ते आता वाढायला लागलंय. ओके राईट. सो किती वाढायला लागलंय तर तुम्हाला रेंज सांगायची झाली तर बाळांनो मिनिमम मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की तुम्हाला समजा तुम्हाला कुठल्याही रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायचं असेल तर रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिनिमम तुमचा स्कोर हा 90+ असला पाहिजे. ओके राईट. मिनिमम सांगतोय बरं का बाळांनो, म्हणजे 90च्या पुढेच तुमचा स्कोर हा त्या ठिकाणी आला पाहिजे तर कुठेतरी शाश्वती असते आपल्याला एखाद्या रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी. मग सर आमचा स्कोर जर 90+ नाही आला, आमचा स्कोर 89 आला, 88 आला, 87 आला तर काय, तर ते मी तुम्हाला पुढच्या तिसऱ्या पार्टमध्ये सांगतोच आहे. जस्ट अ मिनिट. सो हे तुम्हाला क्लिअर झालंय. सो रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला 90 स्कोर हा त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे. म्हणून MST CT किती महत्त्वाची आहे किंवा त्याच्यात स्कोर येणं किती महत्त्वाचं हे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. आता आपण व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टकडे मूव्ह होतोय की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा मिनिमम ठीक आहे किंवा बिलो 90 आहे अशा विद्यार्थ्यांचं काय. ओके. आता अशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होऊन जातो बघा. राईट. सो बिलो 90% स्कोर आहे. बिलो 90 म्हटल्यावर बाळांनो खूप मोठी रेंज आहे. म्हणजे साधारण तुम्ही बघितलं तर काहींचा स्कोर 80 पण असू शकतो, काहींचा 70 असू शकतो, काहींचा 60, काहींचा 50, काहींचा 40, काहींचा 30 आणि 20. सगळ्यांबद्दल बोलूया, डिटेलमध्ये बोलूया, व्यवस्थितपणे बोलूया. लक्षात द्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे विद्यार्थी आहे ना बाळांनो हे 90 to 80. ओके. सो यांना आहे ना बाळांनो प्रायव्हेट कॉलेज आहे ना भेटूनच जातं जवळपास. ओके. जवळपास भेटून जातं. पहिल्या राऊंडला नाही भेटलं तर दुसऱ्या राऊंडला भेटलं नाही तर तिसऱ्या राऊंडला. साधारण आता डिपेंड करतं राऊंड्स किती होतं त्याच्यावरती. साधारणपणे हे भेटून जातं. ओके राईट. माझं तुम्हाला काय करायचं असतं कॅप राऊंडला खूप सारे कॉलेजेस टाकायचे असतात. समजा समजा तुम्ही 10 कॉलेजेस टाकले, जास्तीत जास्त कॉलेज आपण टाकले पाहिजे जर आपला रँक हा 80 to 90 मध्ये येत असेल तर मी तर रेकमेंड असंच करतो की तुम्ही जवळपास 15 ते 20 कॉलेजेस टाकला पाहिजे. कारण की आपण रिस्क झोनमध्ये आहोत आहे ना, आपल्याला कॉलेज हवं आहे. सो तुम्ही साधारण कॅप राऊंडला जेव्हा कॉलेजेसची नावं टाकणार तर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे ते नाव पहिल्या नंबरला असेल. त्याच्यानंतर समजा तिथं नाही भेटलं तर कुठे पाहिजे ते दुसऱ्या नंबरला, तिथं नाही भेटलं तर कुठे पाहिजे ते तिसऱ्या नंबरला. अशा पद्धतीने तुमची 15 कॉलेजेसची लिस्ट ही तयार पाहिजे. क्लिअर आहे. स्वतः ज्या मुलांना 80 ते 90 मिळालेत ना तर त्यांचं साधारणपणे ॲडमिशन हे होऊन जातं, राहून तर काही जात नाही. ओके. या 15-20 कॉलेजमध्ये भेटून जातं. प्रॉब्लेम कुठून स्टार्ट होतो माहिती आहे का. 80च्या खाली जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या खूप जास्त असते आणि या विद्यार्थ्यांमध्ये ना मग थोडासा कुठेतरी लक फॅक्टर म्हणा किंवा कुठेतरी आपण कॉलेजेसची नावं कशी टाकली आहे याच्यावर बऱ्यापैकी ॲडमिशनची प्रोसेस ही येऊन थांबते किंवा अवलंबून असते. आता इथे तुम्ही जर बघितलं तर हे जे विद्यार्थी मी यांच्याबद्दल पहिले बोलेल 50, 60, 70 इथं ज्यांचा स्कोर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना मी असं रेकमेंड करेल की बाळांनो बघा तुम्ही जेव्हा कॅप राऊंड भरणार ना तर आता तुमच्या बघा तुम्हाला गव्हर्नमेंट मिळण्याचे चान्सेस तर नाहीच बरोबर आहे. रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण तुम्हाला ॲडमिशन मिळायला फार त्रास होणार आहे. आता जी कॉलेजेस उरत आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस म्हणूया. प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे असे कॉलेजेस की जे नव्याने उघडलेले आहेत किंवा जिथे जास्त विद्यार्थ्यांचा ओढा नसतो किंवा जिथे जास्त विद्यार्थी जात नाही. ठीक आहे. अशी कॉलेजेस तुम्हाला शोधावी लागतील आणि अशा कॉलेजेसला त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या काय म्हणूया आपण कॅप राऊंडमध्ये त्या इन्क्लूड करावं लागेल. तुम्हाला त्या लिस्टमध्ये त्यांची नावं टाकावी लागतील. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता की नॉर्मली या कॉलेजेस तुम्ही पर्सनली व्हिजिट देऊ शकता, बघू शकता की बाबा हे कॉलेज आहे, इथं कोणी जात नाही पण आपण सध्या जाऊन बघूया कॉलेज कसं आहे, स्टाफ आहे का, तिथं कोणी ओळखीचं निघतंय का, तिथे आधी शिकणारे विद्यार्थी असतीलच त्यांच्याशी बोलून तुम्हाला जे कॉलेज चांगले वाटतील ते कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी निवडून त्या कॉलेजेससाठी प्रयत्न करू शकता. सो तिथे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटून जातं. ओके राईट. सो या स्टुडंट्सला क्लिअर झालं सगळ्यांना. ओके राईट. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला गव्हर्नमेंट सांगितलं, त्यानंतर टॉप रेप्युटेड कॉलेजेस सांगितले, मग प्रायव्हेट कॉलेजेसचा पण फंडा सांगून दिला तुम्हाला. ठीक आहे राईट. सो प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला साधारणपणे प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे हे कोणते कॉलेजेस की जे एवढे नावाजलेले नाही आहेत किंवा जे नवीन कॉलेजेस ओपन झालेले आहेत आपल्या टेरिटरीमध्ये किंवा एरियामध्ये त्या कॉलेजेसबद्दल आपण बोललो. आता जे विद्यार्थी फारच कमी स्कोर घेऊन आलेले आहेत आता हे विद्यार्थी कुठले असतात माहिती का, ज्यांनी कधी MST CTची तयारीच केली नाही किंवा ज्यांनी सिरियसली कधी घेतलं नाही, परीक्षेला जाऊन फक्त तुक्का कैसे मारे असं काहीतरी केलं किंवा ज्या विद्यार्थ्यांची काही समजा मेडिकल कंडिशन व्यवस्थित नसेल, आरोग्य व्यवस्थित नसेल, आजारी असतील परीक्षेच्या वेळेस, मग त्यांचे स्कोर डाऊन होण्याचे चान्सेस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सो आता हे जे विद्यार्थी असतात ना या विद्यार्थ्यांची परिस्थिती खरंच तसं बघायला गेलं तर दयनीय असते. यांना लवकर ॲडमिशन भेटणार नाही किंवा भेटत नाही. ओके. कारण की काय होतं
की स्कोर कमी असतात आणि स्कोर असल्याशिवाय तर आपल्याला कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन भेटत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, तर अशा विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला समजावून सांगेल की तुम्ही रेग्युलर जी प्रोसेस आहे तिला तर फॉलो करायचीच. ओके, म्हणजे कोणती प्रोसेस, तुमची जी कॅप राऊंडची प्रोसेस आहे ती तर फॉलो करायची, तिला काही म्हणजे ऑप्शन नाही आहे. पण तुम्ही कॉलेजेसची नावं टाकताना जास्तीत जास्त नावं टाका. ठीक आहे, 20 कॉलेज तर मिनिमम तुम्हाला टाकायचेच आहेत. ओके, मग त्या 20 कॉलेजेसमध्ये असं नको की तुम्ही सगळे गव्हर्नमेंटचेच कॉलेज टाकले किंवा टॉप रेप्युटेड कॉलेज टाकले, कारण तिथे तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके, कारण तुमचा स्कोर कमी आहे. सो तुम्ही असे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ऍड करायला पाहिजे की जी नवीन कॉलेजेस आहेत, जिथे कट ऑफ मागच्या वर्षी इतकं जास्त नव्हतं, जिथे तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. हे तुम्हाला थोडंसं सेल्फ अनालिसिस करावं लागेल, सेल्फ स्टडी करावं लागेल. अशा ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळेल. हा झाला तुमचा प्लॅन ए. ओके, हा झाला तुमचा प्लॅन ए. तुमच्यासाठी प्लॅन बी पण तुम्हाला रेडी करून ठेवावा लागेल. प्लॅन बी म्हणजे तुमच्यासाठी काय असेल माहिती आहे का, की तुम्ही काय करू शकता, तुमचे स्कोर जर इव्हन मी ह्या विद्यार्थ्यांना पण सांगेल ना, 50, 60, 70 ज्यांना मिळाले ना, या सर्वांसाठी सांगेल. म्हणजे 70 पासून खाली जे विद्यार्थी त्यांनी सगळ्यांनी ही प्रोसेस फॉलो करायला काहीच हरकत नाहीये. प्लॅन ए तुम्हाला रेग्युलर प्रोसेस, कॅपची जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे. प्लॅन बी म्हणजे असं की समजा माझं ऍडमिशन झालंच नाही तर मला दुसरं काही करता येऊ शकतं का, म्हणजे मी साईड बाय साईड कुठे BSc-ला ऍडमिशन घेऊन ठेवू शकतो का, किंवा मी कुठे डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन ठेवू शकतो का. डिप्लोमा म्हणजे कोणता, फार्माचा डिप्लोमा पण असतो, डिप्लोमा फार्मसी. त्यासाठी तुम्हाला CETची गरज आय थिंक यावर्षी लागणार नाहीये, पण ते एकदा कन्फर्म करून घ्या. सो तुम्ही डिप्लोमा फार्मसीला पण ऍडमिशन घेऊ शकता, तिथून तुम्ही ग्रॅज्युएशनला जाऊ शकता, किंवा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा आहे तिथून तुम्ही ग्रॅज्युएशनच्या इंजिनिअरिंगला जाऊ शकता. ओके, सो असे पण ऑप्शन्स आहेत, असं नाही की नाहीये. आणि तिसरा ऑप्शन प्लॅन सी ज्याला म्हणतो आपण, की ठीक आहे मला यावर्षी खूप प्रॉब्लेम होता, मी यावर्षी आता गॅप घेतो, पूर्ण वर्षभर व्यवस्थितपणे तयारी करतो आणि मग पुढच्या वर्षी परीक्षेला सामोरं जातो. सो असे ऑप्शन्स तुमच्या समोर राहू शकता. क्लिअर आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला 3 पार्टमध्ये डिवाइड करून सांगितलं. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला काय समजावून सांगितलं, पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं की बाबा तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजला मिनिमम किती स्कोर लागणार आहे, 98 मी म्हणेल की पर्सेंटाईलपेक्षा जास्त स्कोर तुम्हाला लागतील. सो ते 99, 100 किती पण असू शकतं, व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. सेकंड, ज्यांना नाही मिळत गव्हर्नमेंटला ते रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजला जातील, त्यांना 90+ स्कोर हा त्या ठिकाणी लागतो म्हणजे लागतो. आणि ज्या ठिकाणी काय म्हणूया आपण मिनिमम ऍडमिशनसाठी स्कोर किती लागतो. सो नॉर्मली हे सर्व डिटेलिंग मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला, अर्थात तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता अजूनही तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील, बरोबर आहे ना. सो कमेंट बॉक्स जो आहे तो आपलाच आहे, तिथे तुम्ही कमेंट टाकू शकता. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर आम्ही प्रिपेअर कसं करू MST CET साठी. तर बाळांनो MST CET साठी प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला भरपूर मल्टिपल ऑप्शन्स आहेत. ओके, त्यातले मी 2 ऑप्शन सांगेल. पहिलं ऑप्शन तर माझं YouTube चॅनल आहे, राईट, जिथे तुम्ही फ्रीमध्ये MST CETची तयारी करू शकता, चांगली तयारी करू शकता. आणि जर तुम्हाला एकदम फोकस व्यवस्थितपणे तयारी करायची असेल तर माझा क्रॅश कोर्स पण आहे, राईट, माझ्या ॲप्लिकेशनवर तो मी घेत असतो, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ओके, सो तुम्ही ॲपवर जाऊन पण माझा क्रॅश कोर्स परचेस करून तुम्ही तुमची तयारी स्टार्ट करू शकता. ठीक आहे, राईट. सो बस एवढंच मी सांगेल, बाकी काही जास्त त्याच्यामध्ये डिटेलिंग देणार नाही. ओके, राईट. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, MHT CET 2024 साठीचा हा क्रॅश कोर्स आहे जो 999 मध्ये आहे. आज म्हणजे 31 मार्चला जर तुम्ही तो घेतला, परचेस केला, तर तुम्हाला तो 499 म्हणजे सॉरी 500 मध्येच भेटून जाईल. ओके, म्हणजे हाफ प्राइस मध्ये भेटून जाईल. आणि रेकॉर्डेड आणि टेस्ट सिरीजचा कोर्स हा तुम्हाला 250 मध्ये भेटून जाईल. आज 31 मार्च 2024 रात्री 12 वाजेपर्यंत हे तिघही कोर्सेस माझ्या ॲपवर अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन ते परचेस करू शकता. बस. आणि याच्यानंतर जे स्टुडंट रेकॉर्डेड व्हिडिओ बघतायत, उशिरा बघतायत, ओके, 2025-26 साठी तयारी करतायत, हा माझा व्हॉट्सअप नंबर, याच्यावर मला हाय टाका, तुम्हाला नवीन अपडेटेड मेसेज येऊन पण जाईल. ओके, राईट. सो विश यू ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय, जय हिंद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, ऑल द बेस्ट.